हरकत नाही. कारण कसं आहे की त्यांच्यात काय बघता वैशिष्ट्य, हे जे पट्टे आहेत ना दोन्ही साईडनं फोटो निघतो आपल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये. फिंगरप्रिंट सारखं हे प्रत्येकाचे पट्टेच वेगळे असतात. अच्छा. बिबट्यावरच्या अंगावरचे जे ठिपके आहेत तर ते बिबट्याच्या अंगावरचे ठिपके सुद्धा कम्प्लिटली वेगळे युनिक असतात. पूर्ण अख्ख्या STR मध्ये म्हणजे आंबा टू महाबळेश्वर एरियामध्ये आपण 61 बिबट्या सेपरेट आयडेंटिफाय करून हे आपण जो ट्रेल करतो ना त्याला आम्ही आमच्या भाषेत जंगल वाचन म्हणतो. जंगल वाचन म्हणजे जे हवेत मीटिंग होतं त्यानंतर मेल मरून जातो आणि फिमेल जी आहे ती फिमेल परत जाती त्या. अच्छा. आणि ती बोरोईंग करून परत आत जाते. अच्छा. ही जी फिमेल म्हणजे ती आळी रूपातच जाणार आणि मग त्याप्रमाणे मीटिंग नाही प्रजनन करत राहील. ती मादी जर मेली तर ती कॉलनी म्हणजे ते संपून जातं. म्हणजे ते तो दुसरे आलं आणि माझं घर बसवलं असं नाही. मेक आणि हे त्यांची लाळ पाणी मिक्स करून ते तयार मातीपासून तयार करतात. जेवढी वारुळ जास्त तेवढी फॉरेस्ट हेल्दी समृद्ध आहे ना. टर्माइट्सच आहे असं प्रोटेक्शन करून त्याच्या आतनं ते फिरत असतात. अच्छा. हे सगळं आता हे जे झाड आहे हे हळूहळू ते डिकम्पोज पूर्ण माती येऊन पडतात. हे बघा हे ऑर्किड्स आहेत. त्याच्यावर ऑर्किड हे वनस्पती जगातलं सगळ्यात इव्हॉल्व्ड. त्यांनी असं अडॅप्ट केलंय स्वतःला असं झाडावर राहायचं. जमिनीवरचे काही ऑर्किड्स त्यांचं पॉलिनेशन मेकॅनिझम एकदम युनिक आहे. मला सांगा असे काही नेचर लव्हर्स आहेत का की ज्यांना वाईल्ड लाईफ मध्ये ह्या असणाऱ्या प्लांट स्पीशीज बघायला आवडतात? खूप आहे सर. पाहिजे तसं हे जर आपण पॅलेटेबल ग्लास असेल किंवा तुमचे हे जे स्ट्रीम्स होते जसे मागच्या ज्यावेळेस ह्युमन हॅबिटॅट होतं त्यावेळेस त्यांनी केलं तसं जर आपण करायचा प्रयत्न केला परत तर मग आपल्याला वेगवेगळ्या त्यामुळे काय होईल हर्बिवरस वाढतील. हर्बिवरस वाढले की ऑटोमॅटिक कार्निवरस म्हणजे टायगर. जे स्कूलमध्ये मुलं आहेत त्यांना आतापासून इथेच तुम्ही ट्रिप करायची कार्यशाळा करायची. आतापासून त्यांना लहान वयातच ह्या माहिती जर मिळायला लागल्या जेव्हा ते 18+ जातील 20+ जातील तर त्यांना एक अवेअरनेस असेल फॉरेस्ट. इथं सगळा बघा लुकच चेंज झाला बघा. हा पूर्णपणे एव्हरग्रीन सेमी एव्हरग्रीन कम्प्लीट टेरेन बदलतो. हे तुम्ही म्हणला ह्याला फक्त टच करा म्हणजे किती स्टिकी आहे बघा. हे स्टिकी आहे घेऊ पण स्मेल काय कारवी आहे. नाही तुम्हाला सांगू का हे आयुर्वेदिक आरोमा आहे. ह्याच्या जवळजवळ 10-12 स्पेसिस आहेत आपल्याकडे. हा बरोबर आहे. काटे आहेत बघा ह्याच. हे फ्लाकुशिया म्हणतात त्याला. अटक म्हणून. फ्लाकुशिया. ब्रॅकेट फंगी आपण फंजाय जे म्हणतो. फंजाय ब्रॅकेट फंगी ह्याची इतकी डायव्हर्सिटी आपल्याकडे त्याचा अभ्यास सुद्धा आहे. ह्याचा आयडी करायला थोडं अवघड असतं. त्याला मागं होल दिसतोय तर त्याचा प्रत्येक ह्याचा पॅटर्न वेगळा. ब्रॅकेट सारखं डेव्हलप करायच्या संदर्भात म्हणला आता सीइंग इज बिलिव्हिंग म्हणतो का नाही. 5 किल्ले आहेत आपल्याकडे. प्रचितगड आहे. प्रचितगड म्हणजे जिथं शेवटची सदर झाली आपल्या संभाजी महाराजांची संगमेश्वर नायरी. पाण्याची टेस्ट आहे अनफिल्टर्ड पाणी आहे. तिथला पाण्याचा पावट्याचा रस्सा खावा किंवा मटणाचा रस्सा खावा सेम चव आहे. याच्यावरती नंबर लिहिलेला आहे STR 344. म्हणजे 344. आपल्याकडे एकूण जवळपास 900 कॅमेरे. हा इथून पूर्ण एरिया समोरचा या पूर्ण वॉटर बॉडीवरती मॉनिटरिंग. वाघ मागच्या डिसेंबर पासून आहे. 1 वर्ष होऊन गेलं. तर सरपंचाशी मी कालच म्हटलो आम्ही बिबट्या आला म्हणून शेतात बघायला गेलो होतो. तर पीक नुकसानीचे प्रमाण किती कमी झाले विचारा. हो वाघ नुसता असल्यामुळं. तर मागे शेतकऱ्यांचे आमचे एवढे क्लासेस व्हायचे पीक नुकसान होते म्हणून. तुमचे प्राणी घेऊन जावा तुमचे प्राणी घेऊन असं म्हणायचे. बॅलन्स इकॉलॉजिकल बॅलन्स राहतो. खूप म्हणजे हेवी आहे. कॅमेरा मागाशी बघितला ना तुम्ही कॅच झालेली वाघ आहे. मोठा वाघ आहे. तर ताई पुढच्या वेळेस तुम्ही म्हणाल की
की इथंच येणार आहोत आणि ते होणारच आहे आता 5 वर्षात. मी एक टुरिस्टना इथं अट्रॅक्ट पण केले, निघाले होते नाराज होऊन. साहेब तुम्हाला सांगू का, आता इथं मी माहिती घेतली, जवळजवळ 28 प्रकारच्या बेडकाच्या स्पीशीज आहेत. मॅमल्स भरपूर आहेत, ॲम्फिबियन्समध्ये, रेप्टाईल्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सर्प आहेत. आपण 1 स्क्वेअर किलोमीटरमध्ये जेवढं जंगल आपलं इथं चांदोलीचं आहे ते मला वाटतं इथं परिसरामध्ये कुठेही अन्य ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार नाही, महाराष्ट्रात बघायला मिळणार नाही. फक्त आपण कसं आहे, आपण येतो कशासाठी की आपल्याला आनंद काय झाला माहितीये, कुठेतरी अभ्यासू आमदारशी बोलण्याचा आनंद झाला. नाही मला करायचंय, कारण का काय केल्याशिवाय. पत्रकारशी बोलताना त्यांनी तेच सांगितलं की साहेबांचा काहीतरी अमेझिंग प्रकल्प आहे म्हणे, पण ते आता बघितल्यानंतर आपण पण या मध्ये जास्त सूट असते याच्यात. अच्छा, म्हशीचे. बरोबर आहे. पाणी द्यायला ते ज्या वेळेला पहिला पाऊस पडतो, हे पीक पिकणार आता मे मध्ये, ज्यावेळेला पहिला पाऊस पडतो त्यावेळी हे तडकतात, लिटरली जंगलात फटाकड्या वाजल्यासारखा वाजतो. फार कमी लोकांनी हा एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि असं ताड 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 त्याच्या शेंगा उडतात. आपली चांदोली सह्याद्री